Hello everyone. Today we are going to learn about simple machine. सिंपल मशीन हा लेसन बघण्या अगोदर आपल्याला मशीन म्हणजे काय हे माहीत पाहिजे. मशीन कशाला म्हणायचं, मशीनचा वापर आपण का करतो, या गोष्टी आपल्याला प्रथम माहिती पाहिजे. ते आपण आता बघूया. ठीक आहे. तर चला, मशीन म्हणजे काय. तर त्या अगोदर आपल्याला माहित आहे की आपण काम करायचं, वर्क करायचं असेल तर डिव्हाइसेसचा यूज करतो. फॉर एक्झाम्पल, if we want to cut vegetable, we use knife. If we want to cut paper, we use scissor. Similarly, if we want to go from one place to another place, आपल्याला जर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, अंतर कमी असेल तर ते आपण पायी चालून जाऊ शकतो. पण अंतर जास्त असेल, जसं आपलं घर आणि शाळा या दरम्यान आपल्याला शाळेमध्ये जाण्यासाठी किंवा शाळेतून घरी जाण्यासाठी आपण काय करतो, आपण वेगवेगळ्या डिव्हाइसचा यूज करतो. काही स्टुडंट बायसिकल यूज करत असतील, काही ॲटोने शाळेमध्ये जात असतील, काही स्कूल बसने जात असतील. तर हे सर्व काय आहेत, डिव्हाइसेस आहेत. या डिव्हाइसेसचा आपण वापर करतो वर्क करण्यासाठी. लक्षात आलं. तर आपल्या घरामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे कामं करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या डिव्हाइसचा वापर करतो. तर का करतो या डिव्हाइसेसचा वापर, तुम्ही पाहिलं असेल, आपल्याला जर कपडे वॉश करायचे असेल तर आपण वॉशिंग मशीनचा वापर करतो. त्यानंतर काही प्रकारचं काम करायचं असेल तर जनरली नाउडेज देर आर डिफरंट डिव्हाइसेस आर यूज्ड. फॉर एक्झाम्पल, शेतामध्ये आपल्याला खड्डा खोदायचा असेल तर तिथे JCBचा वापर केला जातो. शेतामधले विविध कामं करण्यासाठी आता ट्रॅक्टरचा वापर केला जातो. तर पूर्वीला याचा वापर होत नव्हता, स्वतः कामं केले जायचे. मग हे डिव्हाइसेस आपण का यूज करतो, बिकॉज बाय यूजिंग these devices our work become easy. In a less effort or less time we done more work. So that is why we use such a type of devices. So that type of devices, they make our work become easy and the work become uniform and accurate. So the more work is done by using the devices. Such a type of devices, it is called as machine. What is mean by machine? मशीन कशाला म्हणायचं, तर असे साधनं की जे आपलं काम सोपं करतात. कमी वेळामध्ये आपण जास्त काम करू शकतो, कमी एफर्ट्स लावून. अशा प्रकारच्या डिव्हाइसला मशीन असे म्हणतात. आत्ताच मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आपण अशा सीझर झालं, त्याच्यानंतर नाईफ, नेल कटर, त्याच्यानंतर बायसिकल असेल, ॲटो असेल, कूलर असेल, फ्रीज असेल, रेफ्रिजरेटर असेल, वॉशिंग मशीन असेल, या वेगवेगळ्या साधनांचा वापर आपण काम करण्यासाठी करतो. आणि ते काम सोपं होतं, कमी वेळामध्ये जास्त काम होतं. अशा प्रकारे अशा साधनांना मशीन असे म्हणतात. सो द डिव्हाइसेस which are used to get more work in less time and less effort are called machines. So there are different machines we used for doing different works. Just I told you different examples. So these are the machines
वॉशिंग मशीन, मिक्सर, ग्राइंडर, सिविंग मशीन, बायसिकल, बाइक, कार, pulley, such type of wheel, it is called as pulley, wheel. These all are the devices. They make our work easy. The work become easy. So easy, uniform, accurate, and more work is done. So all these are the advantages of using this machine. आपण या साधनांचा वापर करून जर काम केलं तर आपल्याला त्याच्यापासून हे फायदे मिळतात. काय मिळतात फायदे? कमी वेळामध्ये जास्त काम होतं, त्यानंतर कमी एफर्ट्स त्याला लावायला लागतात, त्यानंतर आपण पाहतो की जे काम झालेलं असतं ते ॲक्युरेट आणि युनिफॉर्म एकसारखं काम झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर आपण आपला टाइम वाचवतो, मनी सुद्धा वाचते आणि आपला एफर्ट सुद्धा वाचतं. सो बाय युजिंग द मशीन वी कॅन सेव्ह आवर टाइम, मनी, लेबर and the work become easy. These all are the advantages of using a machine. मशीन वापरण्याचे कोणकोणते फायदे, कोणकोणते ॲडव्हान्टेजेस आहेत ते आपण आता पाहिले. what are the advantages of using machine. मशीन वापरण्याचे आपल्याला कोणकोणते फायदे, का वापरतो आपण मशीन, का वापरला पाहिजे, याचे शाळेमध्ये जाण्यासाठी आपण ऑटोचा वापर का करतो, कारण त्याच्यापासून आपल्याला काही बेनिफिट्स, ॲडव्हान्टेजेस मिळतात, त्याच्यामुळे आपण मशीनचा वापर करत असतो. तर कोणकोणते फायदे आहेत आपण पाहिलं. द वर्क बिकम easy. सेकंड फायदा काय आहे, सेकंड ॲडव्हान्टेज काय आहे, मोर वर्क इज डन, मीन्स वी सेव्ह our time, money and effort. Similarly, the work become uniform. These all are the advantages of using machine. या कारणामुळे आपण मशीनचा वापर करत असतो. तरी इथे आपण पाहिलं मशीन कशाला म्हणायचं हे आपल्याला समजलं की ज्या डिव्हाइसमुळे आपलं काम सोपं, कमी वेळामध्ये जास्त काम होतं, अशा कोणत्याही प्रकारच्या डिव्हाइसला आपण मशीन असे म्हणतो. इवन मी इथे पेन वापरतो, हा पेन सुद्धा एक मशीन म्हणून या ठिकाणी काम करतोय, कारण मला फळ्यावर लिहिण्यासाठी, बोर्डवरती लिहिण्यासाठी माझं काम सोपं होतंय. तर अशा प्रकारे आपल्या दैनंदिन कामामध्ये आपल्याला कोणतेही काम सोपं करण्यासाठी जर एखादा डिव्हाइस आपल्याला मदत करत असेल, वर्क त्याचे यूज होत असेल, तर त्याला आपण मशीन म्हणू शकतो. आलं लक्षात? तर मशीन वापरण्याचे हे फायदे. आता मशीन जे आहेत, मशीनचे आपल्याला दोन प्रकार पडताना पाहायला मिळतात. मशीनचे दोन प्रकार. पहिला प्रकार बघा, पहिला प्रकार आपण तुम्हाला मी आता इथे डिव्हाइसेस दाखवलेले आहेत. ही सीझर आहे, सीझर दिसते तुम्हाला. या सीझर मध्ये काय आहे, हे दोन ब्लेड्स आपल्याला पाहायला मिळतात आणि एका रिबिटनी त्याला जॉईंट केलेला आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर इथे नाईफ आहे, नाईफ मध्ये आपल्याला एकदम इझी हँडल करता येतं, इझी स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. नेल कटर सुद्धा आहे. त्यानंतर व्हील बॅरो असते, व्हील बॅरो ज्याच्यामध्ये कॉन्क्रीट माल वाहून नेला जातो, ते व्हील बॅरो असेल. हे जे डिव्हाइसेस आहेत, ॲक्स असेल, त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल इथे हा स्क्रू सुद्धा, हे सर्व डिव्हाइसेस आहे, हे वापरण्यास आपल्याला कसे आहेत, सोपे आहेत. याच्यामुळे आपलं काम कसं होतं, सोपं होतं. आणि यांचं स्ट्रक्चर कसं आहे, इझी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हार्डली एक किंवा दोनच पार्ट पाहायला मिळतात.
की अशा प्रकारचे डिव्हाइसेस की जे एक किंवा दोन पार्ट पासून बनलेले असतात आणि त्यामुळे त्यांचं स्ट्रक्चर कसं होतं, सोपं, इझी स्ट्रक्चर, सिंपल स्ट्रक्चर त्यांचं तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारच्या डिव्हाइसला आपण सिंपल मशीन असे म्हणतो. तर आज आपण या सिंपल मशीन या पाठाविषयीच माहिती पाहणार आहोत. तर या सिंपल मशीन या पाठामध्ये सिंपल मशीनचे जे काही वेगवेगळे डिव्हाइसेस आहेत, लिव्हर असेल, पुली असेल, इन्क्लाइन प्लेन असेल, व्हील असेल, हे सर्वांचा आपण एक एक करून अभ्यास करणार आहोत. त्यापूर्वी इथे आपण पाहिलं मशीन कशाला म्हणायचं, तर मशीनचे दोन प्रकार पडतात. एक आहे सिंपल मशीन आणि दुसरा आहे कॉम्प्लेक्स मशीन. तर सर्वप्रथम आपण बघू सिंपल मशीन कशाला म्हणायचं. व्हॉट इज मीन बाय सिंपल मशीन. सिंपल मशीन कशाला म्हणायचं, आताच आपण इथे पाहिलं, द डिव्हाइसेस विच आर made up of one or two parts only. In the another word we can say that, आपण दुसऱ्या भाषेमध्ये म्हणू शकतो, the devices which has a simple structure are called simple machines. They made from one or two parts. They have only one or two parts. So the devices have one or two parts or they have simple structure. Are called simple machines. याचे एक्झाम्पल्स काय आहेत, an inclined plane, pulley, a wedge, a lever and a wheel. These all are the examples of simple machine. In this lesson we will learn something more about each simple machines in detail. या पाठामध्ये आपण एक एक करून वन बाय वन प्रत्येक याच्याविषयी आपण सिंपल मशीन विषयी माहिती पाहणार आहोत. याच्यानंतरचा आपण दुसरा टाइप्स मशीनचा पाहिला होता, कॉम्प्लेक्स मशीन. कॉम्प्लेक्स मशीन कशाला म्हणायचं, आता हे तुम्हाला समजलं सर्वांना. त्यानंतर आता आपण बघू कॉम्प्लेक्स मशीन. आता बघा, मिक्सर असेल, कूलर असेल, व्हीलचेअर असेल, बायसिकल असेल, याच्यामध्ये आपल्याला दोन किंवा दोन पेक्षा जास्त सिंपल मशीन एकमेकांमध्ये अटॅच केलेल्या पाहायला मिळतात किंवा दोन किंवा दोन पेक्षा जास्त पार्ट्सनी ते बनलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे दोन किंवा दोन पेक्षा जास्त पार्ट्सनी जेव्हा एखादं डिव्हाइस तयार होतं, त्याचं जे स्ट्रक्चर होतं ते कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर तयार होतं, गुंतागुंतीचं रचना त्याची तयार होते. मग अशा प्रकारचे जे डिव्हाइसेस असतात त्याला आपण कॉम्प्लेक्स मशीन असे म्हणतो. सो द डिव्हाइसेस which has complicated structure, or in the another word we can say that the devices which made up of two or more simple machines, and because of that it has complicated structure, such a devices it is called as complex machine. Bicycle, sewing machine, motor vehicles, then cooler, refrigerator, grinder, mixer, etc., mobile, computer, all these are the examples of कॉम्प्लेक्स मशीन. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी किती टॉपिक पाहिले. मशीन कशाला म्हणायचं हे आपण पाहिलं,
की जे आपलं काम सोपं करतं, जे डिव्हाइस आपलं काम सोपं करतं त्याला आपण मशीन म्हणतो. कमी वेळामध्ये जास्त काम करतं. तर मशीन वापरल्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात? तर मशीन वापरल्यामुळे आपल्याला आपलं काम सोपं होतं, कमी वेळामध्ये कमी एफर्ट्समध्ये जास्त काम होतं आणि ते जे झालेलं काम असतं ते युनिफॉर्म असतं. मशीनचे आपण पाहिले किती टाइप्स पडतात? 2 टाइप्स पडतात. पहिला टाइप्स आपण पाहिला सिंपल मशीन, द डिव्हाइस विच हॅज 1 or 2 parts or they have simple structure are called simple machines. सिंपल मशीनचे एक्झाम्पल्स आपण त्या ठिकाणी पाहिले. आता कॉम्प्लेक्स मशीन कशाला म्हणायचं? कॉम्प्लेक्स मशीन कशाला म्हणतात? लक्ष द्या इकडे. द डिव्हाइसेस which has 2 or more simple machines or complicated structure. Such devices are called complex machine. याच्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये जनरली जे काही मशीन्स यूज करतो किंवा आजूबाजूला आपण सराउंडिंग मध्ये पाहतो की ज्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त पार्ट्स आपल्याला पाहायला मिळतात किंवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त सिंपल मशीन पासून तयार झालेले यंत्र असतात, डिव्हाइसेस असतात, त्याला आपण कॉम्प्लेक्स मशीन असे म्हणतो. तर आज आपण मशीनचे आपण युजेस सुद्धा पाहिले होते. त्यानंतर आपण मशीनचे 2 टाइप्स पाहिले होते. त्याच्यामध्ये सिंपल मशीन म्हणजे काय आणि कॉम्प्लेक्स मशीन म्हणजे काय. या व्हिडिओमध्ये आपण सिंपल मशीनचे काही सिंपल मशीन्स आहेत त्याच्याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. जसे की सर्व पहिलं आपण बघणार आहोत ॲन इन्क्लाइन प्लेन. इन्क्लाइन प्लेन ही एक सिंपल मशीन आहे. मग आता हिला सिंपल मशीन का म्हणतात? इन्क्लाइन प्लेन म्हणजे काय? इन्क्लाइन प्लेनचा वापर आपण कुठे कुठे करतो? इन्क्लाइन प्लेन काय काय वस्तू आपण इन्क्लाइन प्लेन म्हणून वापरू शकतो? All that things we will see in this topic, in this video. What is meant by inclined planes? What is the importance or uses of inclined plane? What we can use as an inclined plane and where it is used and why it is called simple machine. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बऱ्याच वेळेस पाहिलं असेल की काही ठिकाणी व्हेकल्स ट्रकमध्ये आपल्याला ट्रकमध्ये आपण पाहतो की या ट्रकमध्ये माल असतो. हा ट्रक आहे आणि याच्यातले काही या ट्रकमध्ये आपल्याला जर काही हेवी सामान जे असेल हे लोड करायचं असेल तर आपण याच्यावरती ठेवतो ते बॉक्सेस. ते सामान याच्यावरती ठेवतो आणि याला काय करतो? पुश करून या ठिकाणी आपण त्याला ठेवून देतो. त्याच पद्धतीने तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच घरामध्ये ज्या घरामध्ये पार्किंगची व्यवस्था नसते मग त्या घरामध्ये 2 व्हीलर ज्या आहेत या बाहेर ठेवता येत नाही, रोडवर ठेवता येत नाही, तर लोक काय करतात त्या घरामध्ये नेतात. परंतु घरामध्ये ज्यावेळेस आपण नेतो त्यावेळेस आपण पाहतो की घरामध्ये आपल्याला पायऱ्या पाहायला मिळतात.
स्टेप्स असतात, स्टेप्स. आणि या स्टेप्समुळे ते व्हेकल आपण घरामध्ये नेऊ शकत नाही. मग अशा वेळेस आपण पाहतो की या सिमेंट कॉन्क्रीटचा या ठिकाणी एक स्लोप तयार केलेला असतो इथे, आणि याच्यावरतून ती व्हेकल अशी वर क्लाइंब केली जाते आणि ती इझिली घराच्या आत ठेवली जाते. आता जनरली प्रत्येक घरामध्ये आपल्याला पार्किंग एरिया पाहायला मिळतो बऱ्याच ठिकाणी, पण ज्या ठिकाणी नाहीये, ज्या ठिकाणी रोडवरती बी व्हेकल आपण ठेवू शकत नाहीये, तर अशा वेळेस लोक काय करतात, पायऱ्याच्या बाजूला काय तयार करतात, एक स्लोप तयार करतात सिमेंट कॉन्क्रीटचा, किंवा इथे लाकडी फळी ठेवतात याच्यावरती इथे लाकडी फळी ठेवली जाते आणि या लाकडी फळीवरतून सुद्धा व्हेकल आतमध्ये नेली जाते. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं. त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल, आपण हा नेल आहे आणि हा नेल जर आपण भिंतीमध्ये जर ठोकला किंवा टेबलामध्ये लाकडी फळीमध्ये जर ठोकला तर तो आपल्याला इझिली बाहेर काढता येत नाही. त्याऐवजी याच्यावरती हा त्याऐवजी जर आपण स्क्रू जर भिंतीमध्ये ठोकला किंवा लाकडामध्ये ठोकला तर स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने आपण इझिली याला फिट करू शकतो किंवा याला इझिली बाहेर काढू शकतो. तर हे का शक्य झालं, हे काम असं सोपं का झालं, त्याच्यामागचं कारण असं आहे बाळांनो की या ठिकाणी आणि या स्क्रू पाहिला तुम्ही, इथे हा नेल असतो, याच्यावर हा जर डायरेक्ट आपण यूज केला तर आपल्याला सहज तो भिंतीमधून किंवा लाकडी फळीमधून काढता येत नाही. परंतु त्याऐवजी हा स्क्रू जर आपण त्या ठिकाणी फिट केला, याच्यावरती नेलच्या ऐवजी या स्क्रूवरती असा स्लोप वापरलेला असतो. हा काय आहे, स्लोप आहे. इथे सुद्धा आपण काय यूज केलेला आहे, स्लोप वापरलेला आहे. काय वापरलेला आहे, स्लोप. या ठिकाणी सुद्धा काय स्लोपचा यूज केलेला आहे. तर हा जो स्लोप आहे, हा स्लोप म्हणजेच इन्क्लाइन प्लेन. What is meant by inclined plane? A slope of an object is called an inclined plane. So here we clearly understand that a slope is used to do our work, and by using a slope the work become easy. So that is called as an inclined plane. And do you know that what is meant by a machine? What is meant by a simple machine? मशीन म्हणजे काय आपण शिकलेलो आहोत, सिंपल मशीन म्हणजे काय आपण शिकलेलो आहोत. तर मशीन कशाला म्हणायचं की जे डिव्हाइस आपलं काम करणं सोपं करतं किंवा कमी वेळामध्ये जास्त काम करतं, कमी एफर्ट्स आपल्याला त्या ठिकाणी लावावे लागतात, त्याला आपण मशीन म्हणतो. तर इथे या ड्यू टू द स्लोप द वर्क बिकम इझी and the slope has a simple structure. So that is why an inclined plane, it is called as a simple machine. तुम्हाला परीक्षेमध्ये असा सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की an inclined plane is a simple machine. So why an inclined plane is a simple machine? Because inclined plane has a simple structure, it has one or two parts only, and it's used to do our work easily. That's why it is called as simple machine. बऱ्याच वेळेस तुम्ही पाहिला असेल बाळांनो की जे माउंटेन आहेत, माउंटेन वरती आपण या स्ट्रेट अप क्लाइंब करू शकत नाही. माउंटेन वरती आपण असं स्ट्रेट अप क्लाइंब करू शकत नाही, स्वतः क्लाइंब करू शकत नाही, इझिली क्लाइंब करू शकत नाही स्वतः, किंवा व्हेकल्स क्लाइंब करू शकत नाही. मग अशा वेळेस काय केलं जातं, आपल्याला या टॉप वरती पोहोचायचं असतं. मग अशा वेळेस या ठिकाणी लॉंगर वाइंड अप रोड तयार केला जातो.
longer wind up road to reach a top, like that. अशा प्रकारचा लॉंगर वाइंड अप रोड आपण त्या ठिकाणी तयार केलेला पाहतो बऱ्याच वेळेस. दॅट इज कॉल्ड ॲज घाट. त्याला आपण काय म्हणतो, घाट असं म्हणतो. तर हा घाट या ठिकाणी यूज करून व्हेकल इझिली या टॉप वरती पोहोचू शकतो. वणीच्या देवीला तुम्ही गेले असाल किंवा कोणत्याही डोंगरावरती आपण पाहतो आता की अशा प्रकारचे आपल्याला स्लोप तयार केलेले पाहायला मिळतात, स्लोपचे रोड तयार केलेले पाहायला मिळतात. हे जर असे स्ट्रेटअप असते, हे स्लोप जर असे स्ट्रेटअप असते तर आपल्याला या ठिकाणी इझिली क्लाइंब करता आलं नसतं. लॉंगर स्लोप जो असेल, लॉंगर स्लाइंटिंग स्लोप आपल्याला पाहायला जर ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपल्याला इझिली जो रोड क्लाइंब आपण त्या ठिकाणी इझिली आपलं वर्क करू शकतो. इथेच बघा, या ट्रकमध्ये आपल्याला जर सामान उतरवायचं असेल किंवा चढवायचं असेल तर या ठिकाणी अशी डायरेक्ट छोटी अशी फळी जर आपण या ठिकाणी यूज केली डायरेक्ट अशी, तर या ठिकाणी आपल्याला कोणताही लोड वरती पुश करत असताना तिथे जास्त एफर्ट्स करावे लागतील, जास्त फोर्स लावावे लागतील. पण त्याऐवजी इथे जर आपण स्लाइंटिंग प्लॅंक जर या ठिकाणी यूज केली तर त्या ठिकाणी इझिली आपण कमी एफर्ट्समध्ये, कमी फोर्समध्ये आपण इझिली कोणताही लोड ट्रकमध्ये चढवू शकतो किंवा ट्रकमधून खाली उतरवू शकतो. तर हे जे उदाहरणं आपण इथे या ठिकाणी पाहिलेले आहेत, या उदाहरणावरून आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते की हा जो स्लोप आहे, या स्लोपच्या मदतीने आपलं काम सोपं होतं आणि त्या स्लोपलाच आपण इन्क्लाइन प्लेन असे म्हणतो. मग आता इन्क्लाइन प्लेन म्हणून आपण काय काय वापरू शकतो. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल इन्क्लाइन प्लेन म्हणून आपण कोणकोणत्या गोष्टीचा वापर करू शकतो. इथे बघा, इथं वुडन प्लॅंक आपण यूज केली म्हणजे याचा इन्क्लाइन प्लेन म्हणून आपण वापर करू शकतो. या स्क्रूवरती मेटलचा स्लोप आपण यूज केला म्हणजे इथे सुद्धा स्ट्रॉंग स्टील प्लेट आपण वापरू शकतो किंवा इथे स्ट्रॉंग मेटल आपण वापरू शकतो. ज्या ठिकाणी हार्ड वर्क असेल त्या ठिकाणी स्ट्रॉंग एखादी वस्तूच आपल्याला त्या ठिकाणी वापरावं लागेल. इथे आपण काय केलं, मॅसोनरी कन्स्ट्रक्शन यूज केलं. कन्स्ट्रक्शन ऑफ मॅसोनरीचा या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा यूज केला आणि त्याच्या मदतीने या ठिकाणी स्लोप तयार केला. सो दीज ऑल आर द थिंग्स वी यूज ॲज अन इन्क्लाइन प्लेन. याचा इन्क्लाइन प्लेन म्हणून आपण वापर करू शकतो. स्ट्रॉंग स्टील प्लेट्स, वुडन प्लॅंक or construction of masonry. All these are the things, or instead of other that things we can use a slope of that things that is called these things we can use as an inclined plane. या गोष्टीचा आपण inclined plane म्हणून वापर करू शकतो. त्याचा स्लोप तयार करून त्याचा वापर आपण करू शकतो. तर अशाच प्रकारे एक ग्रीक सायंटिस्ट होता, त्याचं नाव होतं आर्किमिडीज. तर या आर्किमिडीज सायंटिस्टनी काय केलं, इन्क्लाइन प्लेनचा यूज केला. कसा केला बघा, पूर्वीच्या काळामध्ये जहाजाने प्रवास केला जायचा आणि जहाजाने प्रवास करत असताना या जहाजामध्ये हे जे पाणी आहे सागराचं, हे पाणी जहाजामध्ये भरलं जायचं. मग प्रवास करत असताना प्रवाशांना हे पाणी बाहेर काढणं आणि जहाज चालवणं या दोन गोष्टी अवघड जात होत्या. त्यामुळे हा बऱ्याच जहाजाने प्रवास करणाऱ्या लोकांचा हा प्रॉब्लेम होता, समस्या होती. मग या ठिकाणी आर्किमिडीज या ग्रीक सायंटिस्टनी काय केलं. आर्किमिडीज कोण होता, हा ग्रीक सायंटिस्ट होता. यांनी एक पाईप यूज केला. या ठिकाणी काय यूज केला, पाईप, हॉलो पाईप यूज केला आणि त्या हॉलो पाईपला सेंटर मधून एक शॉक लावला आणि त्याला एक हँडल तयार केलं. तर या पाईपाचा एक एंड सीप मध्ये जे बोट असेल त्या बोटच्या पाण्यामध्ये ठेवला, एक जो एंड आहे तो जहाजीच्या बाहेर काढला, जहाजीच्या बाहेर त्या ठिकाणी काढला आणि त्या सेंटर मधून जो शॉफ्ट जो दांडा त्यांनी लावलेला होता त्याला हँडल लावला आणि त्याच्यावरती 45 डिग्रीच्या अँगलमध्ये 45 डिग्रीच्या अँगलमध्ये इन्क्लाइन्ड प्लेन तयार केले.
आणि या ठिकाणी जे पाणी याच्या इथे साचलेलं होतं, हे पाणी या ठिकाणी जे पाणी जहाजीमध्ये भरलेलं होतं, तर या हँडलला त्यांनी रोटेट केलं, या हँडलला त्यांनी फिरवलं. असं फिरवल्यानंतर या ठिकाणी जे पाणी आहे, इथे भरलेलं पाणी हे रोटेट केल्यानंतर एक एक कप्प्यामध्ये आपल्याला ते भरलेलं पाहताना मिळालं, त्याला ते आढळून मिळालं. आणि जसं जसं ते रोटेट केलं, ते पाणी याच्यामधून असं बाहेर टाकलं गेलं आणि काम सोपं झालं. त्या ठिकाणी जहाजीमधलं पूर्ण पाणी जहाजीमधून बाहेर काढणं सोपं झालं. अशा प्रकारे या स्क्रू सारखा स्लोप या ठिकाणी यूज केला या पाईपामध्ये. त्याला नाव देण्यात आलं आर्किमिडीज स्क्रू. काय नाव देण्यात आलं त्याला? आर्किमिडीज स्क्रू. तर अशा प्रकारे आर्किमिडीजनी काय केलं, एक डिव्हाइस इन्व्हेंट केलं आणि हे जे डिव्हाइस आहे, या डिव्हाइसचा यूज काय केला गेला? टू लिफ्ट वॉटर होल्ड बाय द शिप आउटसाइड द शिप बाय युजिंग inclined plane in a 45 degree angle. In a 45 degree angle मध्ये ते inclined plane फिट करून त्यांनी ते एक डिव्हाइस तयार केलं, ज्याच्यामुळे जहाजीमधलं पाणी बाहेर काढणं सोपं झालं. असं त्या डिव्हाइसला नाव देण्यात आलं स्क्रू, आर्किमिडीज स्क्रू. अशा प्रकारे inclined plane चा वापर करून आर्किमिडीज या ग्रीक सायंटिस्टनी त्या काळात उद्भवलेली समस्या सॉल्व्ह केली. अशा प्रकारे आपण सुद्धा अशा अनेक प्रकारच्या मशीनचा यूज करून आपल्याला जे अडचणी, कामामध्ये अडचणी येतात, त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण त्या डिव्हाइसचा यूज करू शकतो आणि आपलं काम सोपं करू शकतो. तर तुम्हाला माहितच आहे, दोज डिव्हाइसेस दे मेक आवर वर्क इझी, दॅट इज कॉल्ड ॲज मशीन. And those devices, they have a simple structure that is called as simple machine. Complicated structure, complex machine. Simple machine मध्ये आज आपण या ठिकाणी पाहिलं inclined plane कशाला म्हणायचं. A slope of an object is called inclined plane. What we can use as an inclined plane? Inclined plane म्हणून आपण काय काय वापरू शकतो? तर inclined plane म्हणून आपण a slope of wooden plank or strong steel plate or construction of masonry, these are etc. These are the things we can use as an inclined plane. आता हा जो inclined plane आपण कुठे कुठे वापरू शकतो? अनेक ठिकाणी आपण वापरू शकतो आपलं काम सोपं करण्यासाठी. त्याचा वापर आपण स्क्रूवरती सुद्धा केलेला आहे. माउंटेन वरती स्लोप जे रोड आहे ते स्लोप मध्ये तयार केलेले आहेत. इथे आर्किमिडीज स्क्रू मध्ये आर्किमिडीजनी वापर केलेला आहे. त्याच्यानंतर इथे वुडन प्लॅंकचा सुद्धा आपण वापर केलेला आहे. अशा अनेक ठिकाणी आपण त्याचा यूज करू शकतो. तर आज आपण या ठिकाणी inclined plane या सिंपल मशीन विषयी आपण अभ्यास केला. बाकीचा भाग आपण पुढच्या पिरियडमध्ये पाहू.